भंडारा नगर परिषदेने 68 लाख रुपये खर्चून भंडारा शहरात 73 CCTV कॅमेरे बसविले. मात्र या कॅमेऱ्यांचा उपयोग झालाच नाही. त्यामुळे जनतेच्या पैशांची उधळपट्टी नगर परिषदेने केली असा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांपैकी 25 कॅमेरे चोरीला गेले की काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता नगर परिषदेने भंडारा शहरात कॅमेरे लावण्याचे ठरविले आणि 2015 मध्ये 68 लाख रुपये खर्चून 17 ठिकाणी 73 कॅमेरे बसविण्यात आले. शहरातील एका कंत्राटदाराला याचे कंत्राट देण्यात आले. मात्र कॅमेरे काही महिने सुरू होते, त्यानंतर CCTV कॅमेरे बंद अवस्थेत पडले. नगर परिषदेने आर्थिक फायद्यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली असा आरोप नागरिकांनी केला आहे. तर 68 लाख रुपयांमध्ये 73 कॅमेरे खरेदी केल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. एकंदरीतच 73 कॅमेरे लावायला दुप्पट पैसा खर्च करण्यात आला. आता याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नगर परिषद भंडाराने 68 लाख रुपये खर्च करून शहरामध्ये 17 ठिकाणी 73 कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यामधून आजच्या स्थितीत पाहता फक्त 32 कॅमेरे शहरामध्ये चालू आहेत आणि गेल्या मागील काही वर्ष महिने म्हणा तर आपल्या शहरात ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या घटना तुम्ही पाहू शकता. गांधी चौकासारख्या चौकामध्ये मर्डर होतात आणि शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. यात फक्त हे कॅमेऱ्याची सुरक्षा म्हणजे ठेकेदाराचे आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यापुरतीच ही सुविधा शहराच्या म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या पैशातून करण्यात आली का असा हा माझा प्रश्न आहे. आणि या कॅमेऱ्याचा उपयोग फक्त ठेकेदारांचे पोटं भरण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी होतो आहे का हा माझा प्रश्न आहे. आणि या संपूर्ण कॅमेऱ्याच्या सुरक्षेच्या बाबतीत चौकशा लावून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. जर ह्या मागणीला प्रशासन, नगर परिषद प्रशासन, जिल्हा प्रशासन कार्यवाही करत नाही तर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून यांना रस्त्यावर आणू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. कॅमेऱ्यामध्ये घोटाळा झाला म्हणजे 73 कॅमेरे लावले गेले शहरामध्ये आणि त्यातून फक्त 32 कॅमेरे सुरू आहेत शहरात. आणि या 32 कॅमेऱ्याचा मेंटेनन्स 5-5 लाख रुपये हे उचलले जात आहे पालिकेकडून. आणि हा पैसा अखेर जनतेचाच पैसा आहे. हा पैसा त्या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या पोटात चालला आहे. हा पैसा जनतेच्या कामात लागावा अशी आमची इच्छा आहे. आणि हा भ्रष्टाचार लवकरात लवकर क्लिअर व्हावा आणि त्या अधिकाऱ्यांवर कठोर शासन व्हावे अशी आमची मागणी आहे. तर नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांनी बंद असलेले कॅमेरे परत दुरुस्त करून सुरू करण्यासाठी नवीन कंत्राट काढला. यात आता 32 कॅमेरे सुरू आहेत. मात्र 2015ला 73 कॅमेरे लावण्यात आले. त्यापैकी 48 कॅमेरे शोधण्यात नगर परिषद प्रशासनाला यश आले. उर्वरित कॅमेरे चोरीला गेले तर नाही ना अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर उर्वरित कॅमेऱ्यांचे काय झाले आणि 73 कॅमेऱ्यांकरिता 68 लाख रुपये कसे खर्च झाले म्हणून भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी स्वतः चौकशी करून कारवाई करणार असल्याचे दिनांक 30 एप्रिल 2024 रोज मंगळवारला दुपारी 12 वाजता सांगितले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसवण्यात आले. कधी बसवण्यात आले, किती लाखाचं टेंडर झालं आणि किती कॅमेरे बसवण्यात आले? मी आत्ताच विभागाकडून माहिती घेतली, विद्युत विभागाकडून, की शहरामध्ये 2015-16 मध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले होते. एकंदर त्याची कॉस्ट ही 68 लाख होती. मी रुजू झाल्यानंतर मी त्याचा आढावा घेतला, किती कॅमेरे सुरू आहे, किती बंद आहे. तर काही कॅमेरे बंद अवस्थेमध्ये आम्हाला आढळले तर त्याला आम्ही नुकतेच दुरुस्त केलेले आहे. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये 32 कॅमेरे ॲक्टिव्ह झालेले आहेत, जे आमच्या नगर परिषदमध्ये जी कंट्रोल रूम आहे त्यामध्ये ते शो होत आहे. आणखी 8-10-15 कॅमेरे जे आहे, जे नादुरुस्त आहे, त्याचा शोध आम्ही घेतो आहे आणि त्याला देखील दुरुस्त करतो आहे. आणि हे दुरुस्त करून आम्ही माझी माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा झालेली आहे की हे सगळे कॅमेरे ॲक्टिव्ह केल्यानंतर आम्ही ते सगळे पोलीस कंट्रोल रूमला अटॅच करणार आहे, म्हणजे त्याची देखरेख अधिक चांगल्या प्रकारे होईल. सर, आपल्याला वाटत नाही का त्यावेळेला जे 68 लाखाचं एस्टिमेट तयार केलं होतं तिथं कुठंतरी जनतेच्या पैसे उधळपट्टी केली त्यांनी फक्त 6 महिने कॅमेरे सुरू आले, त्याच्यानंतर कालांतराने बंद कॅमेरे होते. याबाबत मी चौकशी करतो, कारण मी नुकताच रुजू झालो आहे आणि 2015-16चा विषय आहे. मी नक्की या बाबतीत चौकशी करतो. धन्यवाद.